नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज सर्वांना परिचित असणारी शेवगा भाजी याविषयी बघणार आहोत। आयुर्वेदात पूर्वीपासूनच औषधी उपयोगात शेवगा वापरात आणला जात आहे। शेवग्याची पानं, शेवग्याचे मूळ, शेवग्याच्या मुळाची साल, शेवग्याच्या झाडाची साल आणि शेवग्याची शेंग तसेच शेवग्यामधील बी हे सर्वच औषधी उपयोगांमध्ये वापरले जाते। आयुर्वेदाच्या प्रमुख ग्रंथांपैकी चरक आणि सुश्रुत या दोन्ही ग्रंथांमध्ये याचे वर्णन आहे। गोड शेवगा आणि कडू शेवगा असे याचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात। सामान्यतः गोड शेवगा भाजीसाठी उपयोगात आणला जातो, तर कडू शेवगा वातव्याधी आणि बाह्य उपचारासाठी वापरला जात असतो। कडू शेवगा चवीला कडू, उष्ण, कफ कमी करणारा, सूज आणि वातनाशक असतो, तर गोड शेवगा भूक वाढवणारा, मल साफ करणारा, चवीला गोड, सूज कमी करणारा, पोटफुगी, वात वेदना यात उत्तम असतो। दोषांचा विचार केल्यास पित्त आणि कफ दोषाचा नाश करण्यासाठी गोड शेवगा उपयुक्त आहे। शेवग्याच्या बिया डोळ्यांसाठी हितकर असून उष्ण असतात, ह्या कफ आणि वातदोष नष्ट करणाऱ्या असतात। आपणा सर्वांना शेवग्याच्या शेंगाची भाजी माहीत आहे, परंतु त्याच्या फुलांची तसेच कोवळ्या पानांची देखील भाजी केली जाते। फुलांची भाजी ही वात रोगींसाठी उपयुक्त असून स्नायूच्या सुजेवर, जंत आणि गुल्म या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे। शेवग्याची शेंग चवीला मधुर, तुरट असून भूक वाढवणारी असते, तसेच दोषांचा विचार केल्यास कफपित्त या दोषांना कमी करणारी, विविध वेदनात, त्वचा विकारात, क्षय आणि श्वास विकारात उत्तम असते। याच्या कोवळ्या पानांची भाजी वात कमी करणारी आणि प्रामुख्याने कॅल्शियम देणारी असते। मूळव्याधीत शेवगा सालीचा काढा करून त्यात बसल्यास वेदना कमी होतात। उचकी आणि श्वास रोगात शेवग्याच्या पानांचा रस दिल्यास ताबडतोब बरे वाटते। पोटफुगी आणि पोटदुखी असल्यास शेवगा पानांचा रस आणि हिंग तसेच सुंठ एकत्र करून दिल्यास तात्काळ बरे वाटते। शेवग्याच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून दिवसातून 2 वेळेला दिल्यास पोटातील कृमी निघून जातात आणि नवीन कृमींची उत्पत्ती देखील बंद होते। अर्धांगवायू व्याधीत म्हणजेच पॅरालिसिसमध्ये शेवगामूळ आणि एरंडमूळ काढा सेवन केल्यास वातदोष कमी होऊन वातवाहिन्यांची विकृती कमी होते। डोक्यात छोट्या छोट्या पुटकुळ्या झाल्या असतील तर तसेच खाज येत असेल तर शेवग्याच्या पानांचा रस डोक्यावर लावल्यास पुळ्या नष्ट होतात। शेवगा हा तीक्ष्ण आणि उष्ण असल्याने मेदाचे पाचन आणि शोषण करतो, म्हणून स्थूलता कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो। ज्या स्त्रियांना मासिक पाळीत अंगावरून व्यवस्थित जात नाही किंवा गाठी अधिक प्रमाणात जातात, अशांसाठी शेवग्याची भाजी ही उत्तम औषध आहे। सांध्यांवर सूज आली असता पानांचा वाटून लेप केल्यास सूज कमी होऊन दुखणे देखील कमी होते। किडनीचे विकार असल्यास शेवगा वर्ज्य करावा, तसेच शेवग्याच्या सालींचा लेप काही त्वचा विकारात केला जातो। हा लेप अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ त्वचेवर ठेवू नये, अन्यथा त्वचेवर आग होते, लालिमा येते म्हणजेच लालसरपणा येतो। शेवग्याच्या मुळाची साल गर्भपातक आहे, त्यामुळे गर्भावस्थेत शेवग्याचे मूळ अभ्यंतर सेवनासाठी वापरू नये। अशा प्रकारे शेवग्याचा आपण घरगुती उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो। नमस्कार।